शिर्डीसह देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत भक्तांची रीघ लागली आहे। साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। शिर्डीतील रामनवमी उत्सवाचा आजचा मुख्य दिवस आहे। 3 दिवस इथे उत्सव साजरा केला जातो। भाविकांनी कावडीनं आणलेल्या गंगाजळानं साईंना स्नान घातलं गेलंय। शिर्डीत रामनवमीसाठी महिलांचा देखील उत्साह दिसतोय। साईंच्या मंगल स्नानासाठी कावडीनं गंगाजल आणण्यात महिलांची मोठी संख्या दिसते। रामनवमी उत्सवासाठी छत्रपती संभाजीनगरमधून आलेल्या महिलांची बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी पाहूया। आज रामनवमीचा उत्सव शिर्डीत मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातोय। देशातल्या अनेक कानाकोपऱ्यातून जे आहे भक्त शिर्डीत दाखल झालेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आसपास जिल्ह्यातून अनेक जे भक्त आहेत ते पायी दाखल झालेले आहेत। आता आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगरवरून हा जो महिलांचा एक ग्रुप आहे तो खास करून रामनवमीसाठी या ठिकाणी पायी आलेला आहे। त्याचबरोबरीने ह्या ज्या महिलांनी आहे मंगल कलश आपल्या डोक्यावर आणलेला आहे। कोपरगावच्या गोदावरी नदीतून हे जे पाणी आहे ते पाणी त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे। आपण या काही महिलांशी बोलूयात की त्यांची काय भावना होती। काही ताई काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि काय भावना तुमच्या? संभाजीनगरातून आलोय आणि आम्ही कोपरगाव करून चालत पाणी घेऊन आलोय आणि बाबाच्या चरणी अर्पण केलंय। काय इच्छा असते? आज तुम्ही आलात पाणी घेऊन आलात, काय इच्छा असते? बाबांना काय अर्पण करतात आज रामनवमीला तुम्ही? रामनवमीचं पाण्याची आंघोळ घालायची होती, आंघोळ करायची। बाबांना मंगल स्नानासाठी तुम्ही हा मंगल कलश आणला होता। बाबांचं दर्शन तुमचं झालं आहे का? काय समाधान मिळतं? हो, खूप छान दर्शन झालं आमचं आणि आम्हाला ते दर्शन दिलं बाबांनी, तेच आम्हाला समाधान झालं। तुम्ही महिला आहात, तुम्ही सुद्धा पायी आलात आणि तुम्ही सुद्धा मंगल कलश घेऊन आला होता, काय भावना होती? सर, आम्हाला असं आज वाटत होतं की आमची केलेली कोणती इच्छा आम्ही साईबाबाला सांगितली आणि ती कधी ऐकली नाही। आमची इच्छा पूर्ण होती आणि होणारच। आमच्या पालखीला 28 वर्ष झालेले आहे। काय वाटतंय तुला? तर ही सर्वात मला गर्व वाटतो की माझ्या वडिलांनी ही पदयात्रा सुरू केली संभाजीनगरची। ही मानाची पालखी आहे आणि तुम्ही जर पालखी बघितली संभाजीनगरची, ही खूप भव्य दिव्य आणि सागवानाची पालखी आहे। तर मला नेहमीच गर्व वाटतो की मी बाबांच्या पालखीमध्ये 28 वर्षांपासून येते आहे आणि अजूनही ही वारी चालू आहे। कॅमेरामन अमयसह प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।